नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मस्त प्रकारे आपण असं आहे ना जुन्या साड्यांपासून काठापदरापासून जुन्या साड्याच्या काठापदरापासून असे मस्त आपले गोदरे शिवलेले. वाव, काय मस्त गोट मारलेला आहे न्यू ब्ल्यू कलरचा. किती मस्त बघा, पाहू शकता. ह्याला कॉन्ट्रास्ट मारलेला आहे मंडळी बघा. आणि चेक्स पण पाहू शकता, किती मस्त आपले चेक्स आहेत बघा. आणि 2-2, 2.5 इंचावरती आपले काय चेक्स आहेत. आणि साडीमधले बॉर्डर आहेत ना, काय मस्त दिसते बघा. किती छान, बुट्ट्या तर खूपच छान आहेत बघा. तुमच्याकडं जर अशा कपाटात खूप साऱ्या पडलेल्या असतील ना, तर काय भारी तुम्हाला अशी मस्त प्रकारे गोदरी शिवू शकता बघा. चेक्स काय भारी भारी शिवलेत बघा, पाहू शकता. आणि गोदरी आपली बघा किती रुंदीला म्हणलं तर तुम्हाला सांगते ही 5.5 फूट आहे. आणि उंचीला म्हणलं तर 7 फूट आहे. त्या तुम्हाला बॅक साईड पण पाहू शकता. त्या बॅक साईडचे बघा असे चॉकलेटी एकदम साडी बघा. साडी लावलेली चॉकलेटी, अगदी टिकल्याची साडी. तुमच्याकडे अशा जुन्या साड्या असतील ना, तर बघा अशा मस्त प्रकारे आपण अशी गोदरी शिवू शकता बघा. टाकाऊपासून टिकाऊ असं मस्त प्रकारे मैत्रिणीने करू शकता. आणि चेक्स बघा किती भारी आहेत बघा. असे चेक्स आहेत ना बघा, 2-2, 2.5 इंचावरून. तुम्हाला सांगते मैत्रिणीनं, ही गोदरी कमीत कमी 10-12 वर्ष तर आरामशीर टिकते. तर आता चला तर दुसरी गोदरी तर बघूया. अरे बापरे, वाव, काय गुलाबाची फुलं मस्त रेत. बापरे, किती मस्त आपले गुलाबाचे फुलं साड्यांवरती. आणि पूर्ण प्लेन तुम्हाला हवी असेल तर बघा, कुठेही बॉर्डरमधने किनारी वगैरे काही नाही, पूर्ण प्लेन साडीची अशी मस्त आपली गोदरी. वाव, ह्याला पण बॉर्डर अशी मस्त कॉन्ट्रास्ट नेव्ही कलरची बघा. किती मस्त आपली ही रुंदीला म्हणलं तर कमीत कमी 7 फूट म्हणजे 5.5 फूट आहे. आणि उंचीला म्हणलं तरी पण 7 फूट, पावणे 7 फूटपर्यंत आहे बघा. किनारी काय किती मस्त बघा, डबल टिपा मारलेले. आणि आज माझी तुम्हाला मैत्रिणीने सांगते बघा. आणि आता तुम्हाला सांगते ह्याची पण बॅक साईड पाहू शकता बघा. तुम्हाला जर अशी एका साईडनी साडी वापरायची असेल आणि दुसऱ्या साईडनी जर अशी बेडशीट वापरायचं असेल ना, काय भारी दिसतंय बघा. आणि असे बॉक्सचे बघा, जणू काय डिझाईन आपण हातानेच केलेली अशी बेडशीटावरची खूप छान अशी खोलून बघा. किती मस्त आपली गोदडी दिसते बघा. अशी वाटतंसुद्धा नाही तुम्हाला बेडवरती हातरले तर काहीच हरकत नाही. चेक्स बघा, चेक्स बघून घ्या बघा. 2-2, 2.5 इंचावरती आपले चेक्स किती भारी आहेत. तर बघा, तर हे पण पाहू शकता. तुम्हाला बिलकुल जर मध्ये डिझाईन हवी नसेल आणि बघा अशा प्रकारे मस्त, तर तुमच्या साड्यांपासून अशी मस्त गोदरी शिवलेली आहे. ही मला बालगंधर्वचे म्हणजे पुण्यातील इथली ऑर्डर आहे. मला ही 4 गोदरींची आहे. याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणी, तुम्हाला जर पाहायचं असेल तर पाहू शकता बघा. आणि बघा, वाव, काय मस्त बाबा. ह्याची पण बॉर्डर मी तुम्हाला सांगते नेव्ही ब्लू कलरची वापरलेली. आणि काय चेक्स आहेत तर भारी भारी मैत्रिणींनो. आणि हे उन्हाळी वापरा, पावसाळी वापरा, एकदम हलकी फुलकी. आता बघा बॅक साईडने पण ह्याचे पण पाहू शकता, कॉटनची जणू काही कॉटनचीच साडी लावली अशी दिसते बघा. आणि किती वाव, किती मस्त. मशीनला पण हलकी फुलकी आहे मैत्रिणीनं, अजिबात नाही. तर मी एकटीनं जर धुवायला लागलं ना, तर एकटी तर आरामशीर धुता. आणि उंचीला म्हणलं ना तर 7 फूट आहे. आणि रुंदीला म्हणलं तर 5.5 फूट आहे. आता बघा, तर अशा प्रकारे आपली मैत्रिणीनं आपण आपलं गोदरेचं कनेक्शन आज दाखवतो. तर चला, ही पण कॉटनची साडी वरून लावलेली आहे बघा. किती मस्त, वाव. ही पण त्यांचीच ऑर्डर आहे मैत्रिणीनं. ही त्यांचे 4 गोदरे आहेत, तुम्हाला दाखवते. आणि त्याला पण असा कॉन्ट्रॅक्ट मी ना कोणता म्हणतात, निळा कलर आहे ना, तो मोरपंखीच टाईपच होता बघा. त्याला असा प्रकारे मी त्याला गोट मारलेला बघा. किती वाव, काय मस्त बघा. आतलं पण बेडशीट खूप छान आहे. आतून पण बेडशीट टाकलं साड्या गोदऱ्यांपासून म्हणजे साडीच्या आतमध्ये. आणि बघा, वाव, काय मस्त दिसतंय बघा. काय खुलून दिसतंय हो. काय गोदऱ्याचं कनेक्शन बघा. हे कुठं मिळतात बघा. ते आपल्याकडं अशा मस्त प्रकारे गोदऱ्या शिवून मिळतात बघा मैत्रिणीनं. आणि बघा, पाहू शकता कुठं काही कुठंही गोळा झालेलं नाही. तर आता तसेच बघा, ताई सिंगल बेडचं बेडशीट आहे. अजून बघा धनुष्य बाणच उतरला आहे ढगताना असं वाटतंय बघा. अशा फुलाची डिझाईन किती मस्त शिवलेलं बघा. तुमच्या बेडशीटपासून, तुमच्या जुन्या कपड्यांपासून मी गोदरी शिवून देते. त्यालाच असा कॉन्ट्रास्ट बांधणी साडीचा मी गोट मारलेला आहे बघा. काय वाव, गोट मस्त दिसतो या. आणि ही उंचीला म्हणलं तर 6 फूट आहे. रुंदीला म्हणलं तर 3 फूट आहे बघा. आणि किती जवळून पण बघा, पाहू शकता किती मस्त आपलं कुठंही काही गोळा झालेली नाही गोदडी. तर बघा किती मस्त आपली ही गोदरी झालेली आहे. तर तेच त्या दीड पट्टीची पण पाहू शकता. त्याला पण असा कॉन्ट्रास्ट असा गोट मारलेला आहे निळा कलरचा. तर साबणी निळा कलर असतो तसा. तर बघा, आता ह्याच्यावरून सिल्कची साडी वापरलेली आहे.
सिल्कची साडी उन्हाळ्यामध्ये मात्र उत्तम असते, खूप थंड ते थंडपणा देते. तर बघा अशा प्रकारे आपली हे बघा कुठं काही गोळा झालेला आहे का नाही मैत्रिणी. दीड पट्टीची साडी गोधडी आहे, खूप हलकी फुलकी बघा, वजनाला तर खूपच हलकी फुलकी अशा आपल्या गोधड्या आहेत बघा. आता ज्यांनामध्ये किनारे हवे असेल तर असे मस्त डिझाईनची गोधडी किनारीची लावू शकता बघा. तर असे मस्त प्रकारे आपली गोधडी कुठे काही गोळा झाले का बघा. आणि गोट तर पाहू शकता 1-1 इंचाची आपली गोटची बॉर्डर आहे. तर कसं वाटलं मैत्रिणींनो, नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे सांगा. आणि बघा उलटून पण पाहू शकता किती मस्त आपली गोधडी आहे. तर अशाच माझं बघा. तर तशाच प्रकारे मी तुम्हाला जुन्या गोधड्यांना असं कवर लावलेलं पण दाखवते मैत्रिणींनो. नुसत्या नवीच गोधड्या नाही शिवत, जुन्या कपड्यांपासून जुन्या पण गोधड्यांना मी कवर लावून देते. आता ही जुन्या गोधड्यांना कवर लावलेली मुळशीतली ऑर्डर आहे बघा. आणि याला पण आहे ना असा नेव्ही ब्लू कलरचा मी त्याला हे बांधणी कलरचा गोट मारलेलं आहे बघा. तर अशा प्रकारे आपल्या गोळ्याची बघा किती गोळ्याची अशी डिझाईन आपली गोधडी तयार झालेली आहे. बॉक्स पण पाहू शकता आपले बॉक्स बघा. बॉक्स किती मस्त आपली बॉक्स तर आहेत बघा. आणि पालटून पण बघू शकता. आणि ही सिंगल पेडची आहे. आणि तशाच प्रकारे आत्ता जी दाखवली होती ना तीच आहे, त्याची फक्त उंची सांगायची राहिली होती. आणि थोडीशी माहिती सांगायची होती. अगदी जुन्या टी-शर्टपासून आपली गोधडी तयार झाली, म्हणजे जुन्या कपड्यांपासून, जुन्या पॅन्टीपासून, जुन्या जीन्सपासून अशी आपली गोधडी आपण शिवून देतो. म्हणून ही डबल व्हिडिओ घेतलेला आहे मैत्रिणींनो, सांगायची ऑर्डर. आणि ही पण मला पुण्यातलीच ऑर्डर आहे, शनिवारवाडीची इथली ऑर्डर आहे. आणि ही त्यांच्या 2 गोधड्या शिवून दिलेल्या आहेत. आणि बघा पाहू शकता. आणि परत त्यांना ही गोधड्या आवडल्या, परत त्यांनी मला अजून परत ऑर्डर दिलेली आहे. तर मस्त प्रकारे ही गोधडीचं कलेक्शन तुम्हाला दाखवते. आणि हे मिळतं आहे कुठे, तास फिनिशिंगची गोधडी तर आपल्याकडे मिळते बघा. आणि खूप स्वस्तात मस्त आपली गोधडी. आणि 200 रुपये घेतलेले त्या गोधडींच्या, 250 रुपये घेतलेले. आणि हे तसेच प्रकारे हे पण पाहू शकता बघा. आणि कॉटनची गोधडी म्हणजे कॉटनची साडी वापरलेली आहे. याला पण निळा कलरचा गोट मारलेला आहे. आणि हे पण जुन्या साड्यांपासून, जुन्या बेडशीटापासून, जुन्या गाऊनपासून गोधडी शिवलेली आहे. याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की जाऊन बघा शकता. तर आणि अशी 1.5 पट्टीची आहे. आणि उंचीला म्हणलं तर ही 5.25 फुटाची, आणि रुंदीला म्हणलं तर 5.5 फूट आहे. आणि ह्याला बॉर्डर बघा किती मस्त दिसते बघा, किनारी किती साईड. आणि ही बघा बांधणीची गोधडी आहे बघा. आणि मधनं थोडी साडी फाटली, त्याला डॉट केलेलं आहे मैत्रिणीनं, ते त्यामुळं पांढरं दिसतं आहे. आणि ह्याला मात्र मी निळा कलरचा गोट मारलेली ही बांधणीची साडी. आणि ही बघा पाहू शकता 1.5 पट्टीची गोधडी आहे मैत्रिणीनं. आणि जुन्या कपड्यांपासून शिवलेली आहे, अगदी जुन्या जीन्स पॅन्टपासून गोधडी शिवलेली आहे मैत्रिणीनं. तुमच्याकडं जर अशा जुन्या जीन्स पॅन्ट असेल तर मस्त गोधडी होते बघा अशी. आणि उन्हाळी वापरा, पावसाळी वापरा, कधीही वापरा तर मस्त प्रकारे होते गोधडी. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना तर जुन्या जीन्सपासून गोधडीची घडीच होत नाही तर काय हरकत आहे, आधीमध्ये बेडशीट टाका, मधनं जीन्सचा थर टाका, तर खूप छान अशी मस्त गोधडी होते, खूप छान फोल्ड होते. तर बघा. आणि हे जुन्या गोधड्यांना कवर लावलेलं आहे बघा, सिंगल पट्टीचे आहे, मी याचे 200 रुपये घेते. तर बघा आता ही जुन्या, आणि त्याला मात्र ऑरेंज कलरचा असं गोट मारलं आहे. आणि जिथं गोधडी फाटली होती ना गोधडीने तिथं असं मस्त जॉईंट दिलेलं आहे, त्यामुळे तेवढं पांढरं दिसतं आहे. आणि बघा जुन्या गोधडींना पण आपण कवर लावून देतो बघा. तुम्हाला वाटतं की जुनी गोधडी आहे म्हणून, आतमध्ये तर तुम्हाला सांगते हात टाके घातलेला कपडा आतमध्ये राहिलाच नव्हता काय शिल्लक, त्या गोधडीला बघूसुद्धा वाटत नव्हतं, एवढी गोधडी बेकार. तर तशाच प्रकारे आता उलटी साईज दाखवते बघा. आणि ह्याला मात्र मी जांभळा कलरची साडी लावली, निळा कलर होता. आणि बघा उलटी साईज पण पाहू शकता अशा प्रकारे. माझे ते साईजचे जे कपडे दिसतात ना त्याला इग्नोर करा मात्र, ते आहेतच माझं, कारण त्याच्यावरच माझा धंदा चालतो, त्यामुळे तुम्हाला दिसतं विचित्र, ते जाऊ द्या. तर बघा अशा प्रकारे आपला गोट मारलेला आहे बांधणीच्या साडीचा. तर कशी गोधडी वाटली तर नक्की कमेंटद्वारे सांगा. एक कमेंट करायला काय हरकत नाही, आणि जाता जाता एक लाईक पण करा. तर बघा आता ही उंचीला बघा, आता तशाच प्रकारे सिंगल वेडची पट्टी गोधडी आहे बघा. त्यालाच असा कॉन्ट्रास्ट हिरवा ग्रीन कलरचा गोट मारलेला आहे. तर बघा सिंगल बेडची पट्टी, अगदी 2 साड्यांपासून मध्ये मात्र बेडशीट वापरलेला आहे. जे काही छोटे मोठे शिल्लक राहिलेले कपडे होते ते ह्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत. तर चला मैत्रिणी, ह्याला पण मात्र जुन्या गोधडीला कवर लावलेला आहे. तर बघा. आणि ही 1.5 पट्टीची 1.25 पट्टीची गोधडी आहे. आणि ही उंचीला म्हटलं तर 6 फूट होते, रुंदीला मात्र
कमीच होते, 5.5 फुटापेक्षा कमीच होते बघा. आणि जुन्या गोदड्या असतात ना, तेच मी म्हणते, मी मात्र उंचीला रुंदीला खूप छान शिवते आणि यांच्या कमी का होतात मला तेच कळत नाही. त्याचीच बघा उलटी साईज पण पाहू शकता. याला पण ग्रीन कलरचा मी त्याला कॉन्ट्रास्ट असा हिरवा कापड लावलेलं, गोट मारले. काय गोट, वाव काय मस्त दिसतंय बघा किनार. आणि जणू काय बघा हे काय हाताने शिवलेलंच नाही असं वाटतं, सगळं मशीनच ऑटोमॅटिक काम करते का असं वाटतंय बघा. अजिबात गोळा झाले. अगदी तुमच्या जुन्या कपड्यांपासून, जुन्या गोदड्यांपासून, तुमच्याकडं तर जुने खूप सारे गोदडे असतील. गोदड्या काय म्हणता, ब्लँकेट म्हणा, चादर म्हणा आणि बेडशीट म्हणा, तर असे मस्त प्रकारे आपण असे गोदरी शिवू शकता, कुठेही कपडा वाया न घालवता. तर बघा आता हे बेडशीटापासून, हे पण बेडशीट आहे. या बेडशीटाचा पण वापर केला आहे. याला काही नवीन वापरलेलं नाही बेडशीट, तुमचं वापरून झालेल्या बेडशीटांची गोदरी शिवलेली आहे. आता काय ताईंना सवय असते, तुम्हाला सांगते, 1 महिना वापरायचं आणि ते बेडशीट नको करायचं, कारण ते आवडत नाही मनुष्य. तर मस्त प्रकारे अशी गोदरी शिवू शकता. त्यालाच अशी किनार मी चॉकलेटी मारलेली बघा. चेक्स बघा, चेक्स पहिले चेक्स बघून घ्या, नंतर पानं फुलं बघत बसा. तर बघा अशा प्रकारे आपला गोट पण बघा किती मस्त आपला गोट आहे ते. आणि किती बघा, वाव काय मस्त मारलेलं आहे, किती मस्त चेक्स बघा. उलटी साईज आहे आपली, उलटी साईज. तुम्हाला सांगते उलटी साईज आहे, तुम्हाला सांगते, कारण कुठे गोळा झाले उलटी साईज नेले लय गोदऱ्या गोळा होतात, म्हणून तुम्हाला उलटी साईज दाखवते. आणि ही 1.25 साईज आहे. तर बघा आता ही पण जुन्या गोदरीला कवर, म्हणजे ही चादरपासून गोदरी शिवली आहे आणि ह्याला खालून वरून बेडशीट लावलेले. तुमच्याकडे पण अशा जुन्या चादरा असतील किंवा जुन्या छतरंजी असतील ना, तर मस्त प्रकारे अशी गोदरी शिवू शकता. त्याला ऑरेंज मात्र किनार बॉर्डर लावलेली आहे. तर बघा असं टमॅटोसारखं काय दिसतंय कार्टून काय माहिती. तर मस्त प्रकारे असे इंग्लिश काय काय अक्षर होते ते पण आपल्याला काय वाचता येत नाहीच वादे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे वाचायचं असेल तुम्ही वाचून घ्या नंतर आणि कमेंटद्वारे सांगा काय शब्द आहेत ते, कारण आपलं एवढं काही शिक्षण झालेलं नाही त्याच्यामध्ये. तर बघा किती आपली मस्त किनार गोट ऑरेंज कलरचा, वाव काय मस्त दिसतंय. मस्त आपली गोदरी. चला आता फुलांचे झाले सगळं बघून. आता तर चला फुलांची बघूया, फुलांची बघूया. आणि त्याला मात्र असं कॉन्ट्रास्ट मी फुलालाच असं कॉन्ट्रास्ट असं गोट मारलेले, तर बघा पाहू शकता किती मस्त. आणि हे जुन्या गोदरीला मी गोवर लावलेलं आहे. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की गोदरी अशी होती ना, अशी कशी झाली, नवीन कसं रूप येतं पालटलं. तर मस्त प्रकारे मी अशा गोदड्या शिवते. माझं गोदरेचं कनेक्शन आज तुम्हाला सांगितलं मैत्रिणींनो. आजपर्यंत मी तुम्हाला माहिती, म्हणजे आजपर्यंत मी तुम्हाला शिवताना दाखवत होते, गोट मारताना दाखवत होते. तर चला म्हणले असं आपण गोदरेचं कलेक्शन दाखवूया. आत्तापर्यंत गोदऱ्या किती शिवलं ते. आणि हे निम्म्या गोदऱ्यांचं कलेक्शन आहे. निम्म्या गोदऱ्यांचं तर फोटो आणि व्हिडिओ काढायचंच राहिले ते. तर बघा आता हे पण जुन्या गोदऱ्यांनाच कवर लावलेलं आहे. तर बघा पाहू शकता, त्याला पण असं ग्रीन कलरचा मी गोट मारलेला आहे. आणि जुन्या गोदऱ्यांना पहिलं मी 200 रुपये घेत होते, आता मात्र 250 रुपये घेणार आहे. कारण जुन्या गोदऱ्या असतात ना, मशीनवरती चालतच नाही, सारखं वारंवार धागा तुटत राहतो, टेन्शन येतं तुम्हाला सांगते, गोदरी उरकतच नाही. आणि चेक्स बघा, ह्याला मी लांब अंतर केले, मात्र लय ताप देत होतं हे. याचे मी 250 रुपये घेतले. लय ताप म्हणजे अगदी डोक्याला ताप झाला होता. मी याची जुनी गोदरी पण दाखवते. ही म्हणजे जुनी गोदरी कशी होती, नवीन गोदरी कशी तयार केली ते तर तुम्हाला दाखवते. पहिली जुनी गोदरी कशी होते ती. तर चला तर मैत्रिणी तुम्हाला जुनी गोदरी दाखवते. बघा तर अशा प्रकारे ही गोदरी दिली होती बघा. हे काय गोदडी होती का कापसाचं हे होतं तेच मला कळलं नाही. तर अशा प्रकारे कवर लावल्यानंतर कसं मी हातरताना दाखवते बघा. ही साडी अशा प्रकारे मी हातरून घेतली, ती साडी एकमेकाला जॉईन करून ते पण तुम्हाला दाखवते. तर चला बघा अशा प्रकारे ती गोदरी नवीन तयार झाली. तर मस्त प्रकारे अशी ही पण गोदरी बघा पाहू शकता. ही पण जुन्या बेडशीटापासून गोदरी तयार झाली, अगदी चादरापासून गोदरी आपली तयार झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये जुने कपडे जे काय असेल ना, जीन्स पॅन्ट वगैरे अशी मस्त आपली गोदरी तयार शकते. त्याला बॉर्डर बघा अशी ऑरेंज कलरची, लाल कलरची बॉर्डर दिलेली आहे. किती मस्त आपले असे गोदरीचं कनेक्शन दाखवले. आणि मिळतंय कुठे, निगडी पुणेमध्ये मिळतंय, रुपीनगरमध्येच मिळतंय. तर बघा हे चेक्स पण पाहू शकता, फुलं पण पाहू शकता आणि कोट पण पाहू शकता. तर मस्त प्रकारे आपल्या गोदरीचं कलेक्शन झालेलं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका मैत्रिणीनं. काही डबल गोदरी आले त्याला पण इन्क्लूड करा. त्याचा पण गोट पण पाहू शकता. अशा मस्त प्रकारे आपले असे गोट झालेले, गादीपासून आपली गोदरी शिवलेली आहे. आणि तुमच्याकडं पण अशा जर गोदड्या असतील तर मस्त प्रकारे असे कवर लावून घेता, स्वस्तात मस्त.
ह्याला घेतलेत किती मी तिने सांगतो 250 रुपये घेतलेत हां. पण याचा मात्र डोक्याला खूप ताप झाला होता. ह्याला मी काय काय एवढ्या टिपात मोठ्या मोठ्या चेक्स मारले होते ना, बापरे खूप मोठे मोठे चेक्स मारले होते, कारण मशीनवरती ओढतच नव्हतं. मी माझ्या मुलाला ओढायला लावलं आणि मशीन मात्र मी चालवत होते आणि ढकलत होते मी. तर बघा ह्याला गोट पण असं मारलेला आहे. तर तशाच प्रकारे ही शेवटची गोदरी मैत्रिणीनं बघा पाहू शकता. आपल्या आत्तापर्यंतचं गोदरीचं कलेक्शन झाले आणि त्या पाना फुलांनाच कॉन्ट्रॅक्ट असा गुलाबी किनारचा गोट मारलेलं आहे बघा. कुठंही बॅक साईडने गोळा झालेला नाही. 1.5 पट्टीची गोदडी आहे. चला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटून व्हिडिओ सहप्रिय श्री स्वामी समर्थ. उन्हाळी पावसाळी हिवाळी तिन्ही ऋतूमध्ये वापरली जाणारी जुन्या साड्यांपासून गोदडी आजीबाईची हेवा वाटणारी अशी आपली गोदडी नवीन रंगात नवीन रूपात. चला भेटूया अशाच नवीन गोदडींचे व्हिडिओ घेऊन येतपर्यंत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.